श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यात प्रथमच मे महिन्यात पावसामुळे तापमानाचा पारा अधिक दिवस 40 अंशांच्या खाली. जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 400 योजनांची कामं पूर्ण. ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ जिल्ह्यात तिरंगा यात्रा आणि नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधता येणार थेट संवाद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगावचे प्रतिनिधी राजेश यावलकर. दिवसभर वाहणारे उष्ण वारे, भर दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट, रात्री उशिरापर्यंत बसणाऱ्या उष्ण झळा अशी स्थिती मे महिन्यात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात राहिली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यातील एकूण 23 दिवसांमध्ये 19 दिवस हे पावसात गेले आहेत. तर सर्वात उष्ण समजल्या जाणाऱ्या या मे महिन्यात केवळ 4 दिवसच तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. जळगाव जिल्ह्यात 2 वर्षांपासून कापसाचा चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस विक्रीस आणत नाही आणि यामुळे यंदाच्या हंगामात केवळ 10 लाख कापूस गाठीची निर्मिती झाली. यापूर्वीच्या वर्षीच्या हंगामात देखील ही स्थिती असल्याने केवळ 15 लाख कापूस गाठी निर्मिती झाल्या होत्या. जिल्ह्यात सुमारे 22 ते 25 लाख कापूस गाठी उत्पादनाचं उद्दिष्ट असतं. मात्र 2-2 वर्षापासून कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्य शासनाच्या सुकर जीवनमान अभियान या मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत जळगावच्या समाज कल्याण आणि यावल आदिवासी विकास प्रकल्प विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. समाज कल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, यावल आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही विभागांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. या दोन्ही विभागांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांसह कार्यालयीन कामकाजात गतिमान करण्यात यश मिळवलं आहे. भारताकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ जळगाव शहरात भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत राजकीय पक्षांच्या नेत्यांसह विद्यार्थी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल आदींचा सहभाग होता. सार्वजनिक जन्मोत्सव समिती आणि विविध सामाजिक संस्था आणि मंडळांतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथक, मर्दानी आखाड्याच्या मुलामुलींनी सादर केलेल्या कलेच्या चित्रथरारक प्रात्यक्षिकांनी जळगावकरांचं लक्ष वेधलं होतं. जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 1378 पाणीपुरवठा योजनांपैकी 400 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. 900 योजनांची कामे सुरू आहेत. दरम्यान राज्यातील 18,000 योजनांना राज्य आणि केंद्र शासनाने सुधारित मान्यता दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 450 योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या सुधारित मान्यतेमुळे 35 कोटींचा अतिरिक्त खर्च वाढणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता भोगवडे यांनी दिली. जळगाव वन विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही पाल अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. यावेळी एकूण 344 वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अंबाळनेरच्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त मोहिनी एकादशीला वाडी संस्थानातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठरवलेल्या मार्गानुसार पूर्ण रात्रभर मिरवणूक चालून पहाटे रथ संस्थानात दाखल झाला. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवले याबद्दल आपल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भुसावळ विभागातील भुसावळ आणि नाशिक या दोन्ही रेल्वे स्थानकांवरती तिरंगी रोषणाईने उजळून ठेवलेले होते. विशेष म्हणजे विविध देशभक्तीपर गाणं आणि या स्थानकांच्या दरम्यान ऐकण्यास मिळत होती. नागरिकांचे जीवनमान अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम सुरू केला असून मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना रोज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. नागरिक, ग्रामस्थ यांना त्यांच्या अडचणी, तक्रारी, सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची सुविधा या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. हा या उपक्रमाचा खरा मुख्य उद्देश आहे. यामुळेच नागरिकांना जिल्हा परिषद कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही. ते घर संवाद साधू शकतील असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव. याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.